मी दारू कधीही सोडू शकतो। मी फक्त कंट्रोलमध्ये पितो। मी फक्त सकाळी पितो। मी सकाळी आणि संध्याकाळी पितो, दुपारी पित नाही। मी सकाळी दुपारी रात्री पितो, दिवसभर पित नाही। मी दिवसभर पितो पण पिऊन मी गोंधळ करत नाही। नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायंगरे। मी सायकियाट्रिस्ट आणि व्यसनमुक्ती तज्ञ म्हणून गेली 15 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे। हे मगाशी तुम्ही जे ऐकला हे कुणाची विधाने असतात, तर ही नक्कीच एखाद्या व्यक्तीला ज्याला ॲडिक्शन लागलं आहे त्यांच्या तोंडातूनच ही वाक्य निघतात। हे असं प्रत्येक व्यसनीला वाटतं। का वाटतं? याचं कारण असं की कोणताही व्यसन जे आहे त्याला हा मानसिक आजार असतो आणि एखाद्या व्यक्तीला आजार झालेला आहे किंवा व्यसन झालेलं आहे आपण केव्हा म्हणतो, तर त्या व्यक्तीमध्ये फिजिकल डिपेंडन्स म्हणजे शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसली पाहिजेत किंवा शारीरिक आणि मानसिक विड्रॉल सिम्पटम्स हे दिसले पाहिजे। मग पेशंट म्हणतात आम्ही फक्त आमच्या इच्छाशक्तीवर दारू सोडू शकतो। मग हे शक्य आहे का? लक्षात घ्या की याला फिजिकल डिपेंडन्स आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स पण असतो। त्यामुळे मनाने जर ठरवलं दारू सोडायचं तर शरीर साथ देत नाही आणि शरीरानेच ठरवलं दारू सोडायचं तर मन दारू मागतं, क्रेविंग असतं, इच्छा ही असते पिण्याची। त्यामुळे आपल्याला फक्त इच्छाशक्तीवर हे व्यसन सोडता येत नाही, तर इच्छाशक्तीबरोबर आपल्याला औषधोपचाराची सांगडी घातली गेली पाहिजे। तर औषधोपचारामध्ये वेगवेगळे मेडिसिन्स अवेलेबल आहेत, म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट आपण करू शकतो, अँटी क्रेविंग ड्रग्स देऊ शकतो, अँटॅबिस थेरपी म्हणजे डायसल्फिराम सारखे औषध असतात त्यांचा पण वापर आपण करू शकतो। सायकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये काही पेशंटना जर मेंटल डिस्टर्बन्स असेल किंवा मानसिक आजार असेल तर त्याची पण ट्रीटमेंट आपल्याला ॲड केली पाहिजे। आणि याशिवाय शारीरिक जे व्याधी आहेत, जसं शुगरचा त्रास असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, दारूमुळे लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, पँक्रियाटायटिसचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांची पण ट्रीटमेंट ही ॲड केली पाहिजे। म्हणजे या 5 प्रकारच्या ट्रीटमेंटचा समावेश केला तर नक्कीच पेशंटमध्ये फरक पडू शकतो। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की दारू सोडणे हे फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून नाही आणि यासाठी औषधोपचार, काउन्सिलिंग, गरज पडल्यास आपण जसं म्हणू शकतो की REBT किंवा CBTचा वापर करून आपण पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट देऊ शकतो।